लोकशाही हे संपवायला निघालेलं आहे. राऊत साहेब, त्याच कार्यक्रमात फडणवीस असं म्हणाले आहेत की मत चोरीचा जो मुद्दा आहे तो त्याचा इतका बाऊ केला जातोय किंवा तो मुद्दा नाही आहे, पण पराभव समोर दिसू लागल्यानं विरोधक नाही पराभव क्रॉस फायरिंग हा भाजपला दिसू लागलेला आहे. उलट बोलतो मी. त्यांच्या व्होट चोरीचा बूच लावण्याचा जो प्रयत्न आम्ही करतो आहोत, बूच काय बांबू, त्यांच्या व्होट चोरीला जो आम्ही बूच लावण्याचा प्रयत्न करत आहेत, माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे, शरद पवार साहेब, काँग्रेस, राहुल गांधी, सर्व डावे पक्ष, आम्ही त्यांच्या व्होट चोरीला बूच लावतो. त्याच्यामुळे त्यांना पराभव दिसतो आहे. आम्ही लोकशाहीची बूज राखतो आणि तुम्ही पराभूत मनस्थितीमध्ये आहात आणि म्हणून तुम्हाला व्होट चोरी, मतदार याद्यातले घोटाळे करून निवडणुका जिंकायच्या आहेत. ते आम्ही करू देणार नाही, ही तुमची भीती आहे. चला, बावनकुळे उद्धव ठाकरेंना आजगर वैफल्यग्रस्त म्हणतात. आरशात बघा म्हणावं, आजगर कोणते कळेल. चला, संस्थेचे अध्यक्ष आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट. ठीक आहे, हिंदी में क्या है? याआधी राज ठाकरेंनी असं म्हटलं की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका नको. काल उद्धव ठाकरेंनी तोच पुनरुच्चार केलाय की जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका नको. तर एकूण असं मानायचं का की ही वाटचाल सुरू झाली आहे की समजा जर मतदार याद्या दुरुस्त झाल्या नाही आणि तरीही निवडणूक घेण्याचा प्रयत्न एक लक्षात घ्या, तर तो प्रयत्न हाणून अत्यंत गंभीर स्वरूपाचं गुन्हेगारी कृत्य मतदार यादीमध्ये आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोगाच्या मदतीनं करत आहे. ते आम्हाला हाणून पाडावं लागेल. हा त्यांना इशारा आहे. तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मी इतकंच देईन, पुढल्या 2 दिवसामध्ये म्हणजे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा निघतो आहे या सगळ्या घोटाळ्यांविरुद्ध, त्याच्या आधी 2 दिवस बहुतेक गुरुवारी सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक होईल आणि त्यात पत्रकार परिषदेमध्ये या विषयावरती तुम्हाला खुलासा केला जाईल. गुरुवारी सर्व पक्षाची एक बैठक, सगळे प्रमुख नेते, माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय राज ठाकरे साहेब, हर्षवर्धन सपकाळकर, त्यांच्याबद्दल अजून कोणी प्रमुख नेते असतील, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते, हे सगळे येतील, एकत्र बसतील आणि पुढली रणनीती काय या संदर्भात ते निर्णय घेऊन आपल्याशी चर्चा करतील. थैंक यू. आप बोलिए. राष्ट्रवादी कार्यालय में जो है लावली नशा, ठीक है. अमित शाह ने बैसाखी का सहारा नहीं लिया, ऐसा कर बात कर. देखिए, अमित शाह की पूरी राजनीति बैसाखी के ऊपर ही चली है. उनके पार्टी को 25-30 साल पहले कौन पूछता था, कौन देखता था? हर स्टेट में बैसाखी लेकर ही सत्ता पर आए, बढ़ गई पार्टी. अब बिहार में बैसाखी नहीं है नीतीश कुमार जी की, नॉर्थ ईस्ट में सरकारें बनाते हैं, बैसाखी नहीं है. महाराष्ट्र में तो 2-2 बैसाखी है. तो क्या करेंगे आप? निकाल दो, अभी निकाल दो. हमारी बैसाखी शिवसेना के साथ रहकर महाराष्ट्र में और देश में बीजेपी का जो वो बढ़ गई पार्टी इनकी, वो हमारी बैसाखी थी. हमने उनको खंदे पर बिठाया. कौन महाराष्ट्र में उनको कौन पूछता था? जब पहली चुनाव हम लड़े उनके साथ 85 में लगता है, तो गांव में पोस्टर लगाने के लिए उनके पास कार्यकर्ता नहीं थे. हिंदुहृदय सम्राट बाला साहेब ठाकरे थे. हमें कहा कि हमको उनको गांव-गांव में पहुंचाना है, ये हिंदुत्ववादी पार्टी है. तब अमित शाह नहीं थे राजनीति में, उनको मालूम नहीं इतिहास क्या है. ये व्यापारी है, ये व्यापार देखते हैं, यूज एंड थ्रो करते हैं, इस्तेमाल करो और फेंक दो, ये उनकी नीति है. ये गुजरात पैटर्न है, लेकिन ये ज़्यादा दिन नहीं चलेगा. ये भी मैं दावे के साथ बोलता हूँ. इस देश में बड़े बड़े बादशाह सिकंदर आए और चले गए. हाँ, इस देश में भगवान भी नहीं रहे, ना दूत रहे किसी के. सबको जाना है, ये ध्यान में रखना. थैंक यू.